सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कालच्या निवडणुकीकडे लागलेलं होतं, निकालाकडे लागलेलं होतं. मात्र सगळ्यात जास्त विशेष लक्ष लागलेलं होतं ते म्हणजे पंकजा मुंडे यांच्याकडे. ताई, पक्षाने तुम्हाला लोकसभेत पाठवण्याचा निर्णय घेतलेला होता. कार्यकर्त्यांची अशी इच्छा होती की तुम्ही महाराष्ट्रात थांबायला पाहिजे आणि तशा पद्धतीने तुम्ही पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. थोडेसे 2-4 हजार मतं कमी पडले वाटतं. कार्यकर्त्यांनी फारच इच्छा व्यक्त केली असेल की महाराष्ट्रात राहावं, पण लोकसभेला त्याच्यामुळे थोडक्यात माझा पराभव झाला. पण मी त्याला पराभव मानतच नाही. ज्या पद्धतीने मी लढले आणि मी माझे कार्यकर्ते आणि सगळे, म्हणजे आपण कुठेही जी आचारसंहिता आयुष्यामध्ये पाळून राजकारण करायचं ठरवलं ती कुठेही ओलांडली नाही. कुठल्याही प्रकारचं चुकीचं राजकारण करून मतं घेण्याचा प्रयत्न केला नाही. खूप छान पद्धतीने निवडणूक हाताळली. खूप कठीण निवडणूक होती आणि त्याचे चांगली मतं मिळाली. 6,75,000 मतं, म्हणजे 10 मतांची यादी काढली देशातल्या तर नक्कीच बीड जिल्ह्याने पराक्रम केलेला आहे असं बघायला मिळेल. आणि त्यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादानेच मी इथे आहे आणि त्याचा या सगळ्या गोष्टीचा पक्षाने सन्मान केला हे माझ्यासाठी फार मोलाची गोष्ट. नक्कीच. आता पंकजा मुंडे या जनतेमधून आतापर्यंत निवडून आलेले आहेत. काल पहिल्यांदाच तुम्ही असं झालं असेल की आमदारांनी तुम्हाला मतदान केलं आहे. तुमच्याकडे पुरेशी मतं तर होतीच, तरीसुद्धा प्रत्येकाच्याच मनामध्ये धाकधूक होती, कारण क्रॉस वोटिंग होऊ शकते, आमदार निवडून येणारा आमदारसुद्धा पडू शकतो अशी शक्यता असतेच. धाकधूक तुम्हाला तुमच्या पण मनामध्ये होती का काल? नाही, माझ्या मनामध्ये नव्हती, कारण मी विधान परिषदेच्या अनेक निवडणुका पाहिल्या. त्याचं एक फार व्यवस्थित प्रोटोकॉल असतो आणि आमच्या पक्षाची जेवढी मतं होती त्यामुळे मला काही धाकधूक नव्हती. पहिल्या प्रेफरन्सचं वोट माझं निश्चित होतं आणि मला त्याच्यामुळे, आणि सर्वांना सारखाच कोटा दिला गेला, त्याच्यामुळे मला धाकधूक नव्हती. नक्कीच. पंकजा मुंडे म्हटल्यानंतर तुमच्याकडनं ओबीसी समाजाला सुद्धा खूप अपेक्षा आहेत आणि आता महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर मराठा समाज आणि ओबीसी समाजामध्ये एक तणाव निर्माण झालेला आहे. अशात तुम्हाला उमेदवारी मिळणं, तुम्ही जिंकून येणं समाजासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तर कशा पद्धतीने तुम्ही आता आरक्षणाचा मुद्दा हा हाताळणार आहात? तर तुम्ही सरकारमध्ये तर आहातच, तर कशा पद्धतीने हा प्रश्न तुम्ही पुढे मांडणार आहात? मुद्दा मी हाताळणार तर नाही. मुद्दा हे मुख्यमंत्री हाताळतील, ज्यांच्याकडे तो अधिकार आहे ते हाताळतील. पण तो हाताळण्यासाठी योग्य ते योगदान, मदत नक्कीच करू. माझ्याकडून अपेक्षा ओबीसींना आहेत, पण मराठा समाजातीलही लोकांना आहेत की हे मिटवा ताई. मला खूप वेळ कळून मिळतात की ताई आहे, आम्ही एका ताटात जेवलोय वर्षानुवर्ष, हे थोडंसं टेन्शनवालं वातावरण आम्हाला नको आहे, त्याच्यात मी योगदान जास्त दिलं पाहिजे अशी अपेक्षा लोकांची आहे. आणि माझी सुद्धा आहे स्वतःकडनं राजकारणात, कारण जातीवर राजकारण करण्यासाठी मी राजकारणात पाऊल कधीच ठेवलेलं नव्हतं आणि मला विश्वास आहे की आता ह्याच्यातला मार्ग काढावा. मी मध्ये एक बैठक घेतली होती मुख्यमंत्री महोदयांनी, त्याच्यात मी सुचवलं होतं की दोनही समाजाचे लोक एकत्र बोलवा आणि ह्याच्यातनं मार्ग काढा. शेवटी हे मार्ग न्यायालयीन आणि संवैधानिक भूमिकेतूनच निघत असतं. म्हणजे मी काय बोलले, आणखी कोणी काय बोललं ते वेगळा विषय, पण तो चौकटीत कायद्याच्या बसला तरच तो होत असतो. तर ते कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्या गोष्टी सगळ्यांना चांगल्या समजावून याच्यातनं मार्ग काढायला पाहिजे असं वाटतं. ते काढतील, त्यांची सकारात्मक भूमिका आहे असं दिसतंय. जसजशा निवडणुका समोर येतात असे प्रश्न जे आहेत दिवसेंदिवस वाढत असतात. आताही सुद्धा जरांगे पाटील यांनी आक्रमकाची भूमिका घेतलेलीच आहे. तर हा प्रश्न तुमच्यासाठी किती आव्हानात्मक ठरणार आहे? कारण मराठा आरक्षणामुळे किंवा ओबीसी समाज ज्या पद्धतीने आरक्षण वाचवण्यासाठी आता मैदानामध्ये उतरलेला आहे, तर किती आव्हानात्मक ठरणार आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती तुमच्यासाठी? कारण आता सगळ्यांना तुमच्याकडनं खूप अपेक्षा आहेत. मी एकटेच ह्या सगळ्या गोष्टी पेलेन असं माझं अजिबात मत नाही. हे सगळ्यांचं मिळून टीमवर्क असणार आहे. माझ्याकडनं जर अपेक्षा असतील तर हे मोठेपण आहे लोकांचं आणि माझं भाग्य आहे की त्यांच्या अपेक्षा आहेत, पण त्याचा एक मी भाग आहे. अपेक्षा पूर्ण करणारे हे सगळे लोक करतील. मुख्यमंत्री आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत, मंत्रिमंडळात निर्णय होतात ते सर्व. तर नक्कीच याच्यातनं मार्ग काढला पाहिजे आणि कोणत्याही समाजाचा भाग अस्वस्थ राहणं हे सरकार हे मायबाप असतं आणि त्याच्यासाठी ते योग्य नाही. सरकार त्याच्यावर तोडगा काढेल असं मला वाटतं आणि काढलाही पाहिजे अशी माझी आग्रहाची मागणी आहे. जेव्हा तुमच्या नावाची चर्चा सुरू होती, विधान परिषदेवरती तुम्हाला पाठवलं जाणार, तेव्हा अशी ही चर्चा सुरू झालेली होती की तुम्हाला मंत्रिपद सुद्धा मिळणार. तर तशी काही अपेक्षा तुम्ही बाळगतात का? माझं तिकडे लक्षच नाही आहे खरं. मला म्हणजे विधान परिषद मिळाल्यावर लोक इतके सेलिब्रेट करतायत आणि ते एवढे भेटतायत, मी त्यांच्या आनंदात आनंदी आहे. तिकडे माझं लक्ष नाही, ते माझं कामही नाही तिकडे निर्णय घेणं. पक्षातले लोक ते निर्णय घेतील, काय योग्य वाटतं त्यांना ते, त्याच्याकडे मी फार काही फोकस ठेवलेला नाही आहे. आणि मला विधान परिषदेमध्ये मला महाराष्ट्रात
काम करायला बळ मिळते हे माझ्यासाठी. पर्सनली तुम्ही किती खुश आहात? म्हणजे कार्यकर्त्यांचा तर आम्ही काल जल्लोष बघितला. विधान परिषदेपेक्षा मी खुश आहे की महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये मी परत महाराष्ट्रात काम करू शकते, योगदान देऊ शकते. मी केलंच आहे, वेळोवेळी मी इलेक्शन्समध्ये इकडे आलेलीच आहे. विधान परिषदा झाल्या, लोकसभा झाल्या, तिकडे 4 प्रचारक म्हणून मी कामच केलंय. पण परत महाराष्ट्रात काम करायचं आहे. निवडणुका समोर आहेत, चॅलेंजेस आहेत. चॅलेंजेस असल्यावर मजा येते काम करायला, की ते आपल्याला अचिव्हमेंटचा सेन्स येतो. नक्कीच आघाडीकडनं सुद्धा एक दावा केला जात होता, त्याचसोबत महायुतीकडनं एक दावा केला जात होता की कालच्या निवडणुकीचा परिणाम जो आहे तो विधानसभेवरती होणार आहे. तर कालच्या निवडणुकीचा कशा पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीवरती? नुकतंच झालेलं बजेट जे अत्यंत चांगलं बजेट आहे, महिलांसाठी, मुलींसाठी खूप चांगला लाडकी बहीणसारखी योजना आली आहे. शेतीचे, कृषी पंपाचे वीज बिल माफीच्या संदर्भामधला निर्णय आहे. 3 सिलेंडर मोफत देण्याचा, हे सगळे निर्णय गरिबांना, मध्यमवर्गीयांना खूप दिलासा देणारे निर्णय आहेत आणि मला वाटतं ते खूप चांगली अचिव्हमेंट आहे सरकारची. आणि आम्ही महायुती म्हणून लढत असताना जो एकजूट दाखवली, त्या एकजुटीमुळे नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये एकदम उत्साहाचं बूस्टर मिळालेलं आहे त्यांना. त्यामुळे जे कार्यकर्त्यांमध्ये थोडंसं असेल नैराश्य लोकसभेच्या नंतर, ते मला वाटतं ते झटकून टाकून लोक कामाला लागतील. नक्कीच लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने महायुतीला महाराष्ट्रामध्ये फटका बसला, त्याच्यानंतर ॲक्शन मोडमध्ये सगळेच नेते आल्याचं आपल्याला बघायला मिळते. ते अर्थसंकल्पामधून सुद्धा बघायला मिळालेलं आहे. तर काय वाटते, विधान परिषदेची निवडणूक किती आव्हानात्मक आहे? सगळेच प्रश्न आता सरकार म्हणून सगळ्यांनाच हाताळायचे आहेत. तर ती निवडणूक कशी असणार आहे आणि महायुती विजयापर्यंत जाईल? प्रश्न असतातच, प्रश्न अविरत चालत राहतं. सरकार कोणाचे असो प्रश्न असतात, पण प्रश्न सोडवले जातील हा विश्वास लोकांमध्ये दिला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह भरला तर निवडणुकांचं चित्र नक्कीच बदलतं, हे आम्ही पाहिलेलं आहे. आणि पूर्ण एकजुटीने आणि सगळे टीमवर्कने काम केलं. नेते आता बसून प्लॅनिंग करतील, त्याच्यावर आम्ही सगळेजण इम्प्लिमेंटेशनमध्ये यांचं योगदान देऊ. चांगले नक्कीच. आता तुम्हाला हा प्रश्न तर सगळेच विचारतात की तुम्ही खूप दुर्लक्षित होता, तुमच्याकडे लक्ष नव्हतं पक्षाचं, तर आता ह्या सगळ्या गोष्टींवरती नक्कीच पडदा पडेल? नाही बा, मी मासेसमधून आलेली आहे किंवा मासेसमध्ये काम करते, तर मासेसची अपेक्षा असते की आपल्या नेत्यांनी संविधानिक पदावर असावं. पण माझ्या 5 वर्षाला मी दुर्लक्ष म्हणत नाही. माझ्या तोंडून असं वाक्य कधी आलेही नाही. मला असं वाटतं की हे एक माझ्यासाठी अनुभव होता, कारण मला भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय टीममध्ये काम करता आलं. क्रीम ऑफ बीजेपी बरोबर मला वावरता आलं, त्यांना बघता आलं जवळून, एक्सपिरियन्स घेता आला. म्हणजे CM सगळे राष्ट्रीय नेते एवढे जवळून त्यांचा अनुभव घेता आला. मध्य प्रदेशसारख्या संघटनेचा जिथे जन्म झाला आणि सगळ्यात प्रभावी संघटन आहे तिथे मला काम करता आलं. शिवराजजी तिथे मुख्यमंत्री होते, त्या टीममध्ये काम करता आलं. हे अनुभव माझ्या जीवनामध्ये कधीच वेस्ट राहणार नाहीत. संघटनेत काम करायची माझी इच्छा होती आणि मी मागून दिल्लीतलं पद घेतलेलं होतं आणि मी तेव्हाही सांगितलं होतं की मला दिल्लीत काम करायचा आनंद वाटला असता आणि मला तो एक्सपिरियन्स माझ्या आयुष्यात नेहमीच कामाला येईल आणि माझं त्याच्यानी देशामध्ये संपर्क वाढला आणि नक्कीच त्याचा मला आनंद. शेवटचा प्रश्न. तर पंकजा मुंडे यावेळी बोलत होत्या. काल विधान परिषदेत निवडणुकीमध्ये त्यांचा विजय झाला. खरं तर पक्षाने माझ्यावर विश्वास दाखवला आणि तो सार्थकी ठरवला असं त्यांनी म्हटलंय. महाराष्ट्रात काम करण्यासाठी आता मजा येईल असं विधान सुद्धा यावेळी पंकजा मुंडे यांनी केलं.